तर दिवसाची सुरुवात आपण गुड मॉर्निंग पासून करूया. सर्वांना गुड मॉर्निंग. तसंही मी सर्वांना छानच बोलत असते. सुरुवात वाईट बोलायची मी करत नाही, मात्र शेवट नक्की करते मी, बरं का. जर कोणी मला वाईट बोलतं तेव्हा असू द्या, जाऊ द्या, जीभ काळी आहे माझी, त्यामुळे होईल तेवढं मी प्रयत्न करत असते. उगाच नको छोट्या छोट्या गोष्टीवरून दुसऱ्यांना अपशब्द बोलायला. कारण जे शब्द तोंडातून निघतो ना, ते खरा होतो. भीती वाटते मलाच. तर बऱ्याच ठिकाणी असं अनुभव आलेला आहे हो. तर त्याच करते ना जास्त, आणि प्लस तडतड, तापड स्वभाव. हा, बाकी काही नाही. म्हणजे जेवढं आपल्याला काही गोष्टीपासून लांब राहता येतं ना, तेवढंच आपण तशा गोष्टींच्या जवळ जातो. माहित नाही का, पण असं होतं का तुमच्यासोबत? ज्या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं असतं त्या गोष्टीपासून आपण लांब कधी जात नाही. होत असेल तर कमेंट करून सांगा, बरं का. बाकी म्हणजे बघा, माणसाला ना आपल्याशी करून घेणं खूप सोपं आहे म्हणे. तसं मला नाही जमत, बरं का. कारण की माझा स्वभाव असा तडतडा आहे. सुरुवात मी कुठल्या गोष्टीची करत नाही, म्हणजे कोणाला जवळ करण्याची किंवा लांब करण्याची हो. हा, पण जर एखाद्याला जवळ केलं तर आयुष्यात मी कधीच लांब नाही करत, आणि नाही मी कधी केलेलं. पण हे एक बोलता बोलता बोलून गेले मी. आपला विषय बाजूलाच ठेवला मी, कसं काही असं होतं मला बोलता बोलता. तर बघा, मला खूप मस्तपैकी समजवलेलं आहे म्हणा. मी जे सोशल मीडियावर तडतड करते लोकांमध्ये, त्याबद्दल माझं शुभचिंतकच आहे म्हणा. महिला आहे, हा, पुरुष नाही, महिला शुभचिंतक माझी एवढं छानपैकी मला खूप छान समजवलेलं आहे. त्या काही गोष्टी माझ्या डोक्यात बसल्या. पहिली गोष्ट तर मला काय म्हणले माहिती आहे का, त्या वंदना, दिसायला तू छान आहेस, लोकांना बघवत नाही, डवसतात तुला, आणि तू रिॲक्ट करतेस, आणि त्यामध्ये तू नक्कीच चांगल्या लोकांच्या नजरेत वाईट बनतेस. तुझे विचार, तुझी बोली भाषा एकदम क्लिअर आहे. असं म्हणजे बरंच काही मला समजावलंय. मॅसेजवर मी ते मॅसेज नाही तुम्हाला नाही लावू शकत नाही मी. म्हणजे खूप मोठे, म्हणजे जास्त वेळ बोललेले आहेत. हा, मी असं कोणाला बोलले ना तर मला व्यक्त होते मी लगेच. मी बोलले कोणाला तर सहसा, म्हणजे मी सहसा बोलतच नाही कोणाला. मॅसेंजरवर बोलते का, कधीच नाही. माझं व्हॉट्सअप ना 2-3 वर्ष झालं व्हॉट्सअप बंद आहे माझं. सिस्टर ग्रुप आहे, त्यावर व्हिडिओ कॉल जर आला, आणि जर मला बोलायचं असेल तरच मी कॉल घेते, नाहीतर मग तुम्ही बघता मी कामात असते, व्हिडिओमध्ये मुद्दा काहीतरी मांडत असते, आणि त्यामध्ये जर मधी मधी कॉल येत असेल तर मी कट सुद्धा करत असते. जास्त करून मी
घेत नाही. कॉल व्हॉट्सअपला म्हणजे माझं व्हॉट्सअप 3 वर्षाच्या वरती झालं एकदम बंद आहे. कारण त्या व्हॉट्सअपला मी ज्या व्यक्तीला बोलत होते त्या व्यक्तीला मी माझं जग समजत होते. हो, माझं जग म्हणजे माझा माइंड खूप वॉश ब्रेन वॉश झालेला होता कदाचित. ते म्हणतात ना, ब्रेन वॉश करून ठेवलाय, आणि ते प्रकार झाला होता माझ्यासोबत. तर माणूस झालेल्या जखमा जरीही मिळाल्या तरीही ते आठवणीतून जात नाही. ते धब्बा राहतो. जखमाचा धब्बा राहतो ना, कुठं निघतो, डाग म्हणतात त्याला. तर असं मला छान वाटलं म्हणून मी व्यक्त होते की मला मार्गदर्शन केलं म्हणा, किंवा मला माझं कौतुक केलं म्हणा. आणि वंदना, तू तुझं काम चालू ठेव. तू एक काम करत आहेस आणि तू कितीही जतून दिलंस लोकांना तरीही अर्थ नाही. ते लोक आहेत, त्यांच्याकडे जेवढं लक्ष देशील तेवढं तू वाईट होशील. ह्या सोशल मीडियावर लोक तुला वाईटच समजतील. तर तुला जर काही या सोशल मीडियावरून फायदा करून घ्यायचा असेल तर तू स्वतःला कंट्रोल ठेव, स्वतःवर कंट्रोल ठेव, असं काहीतरी बोलले तर जास्त म्हणजे एवढं पण सिरियस नाही व्हायचं, एवढं पण मनावर नाही घ्यायचं. आणि आम्ही बघतो तुझे व्हिडिओ, एका पॉइंटवर अशी बोलतेस ना की असे डोळे बंद करणाऱ्याचे असे फक्कून डोळे उघडू शकतात तुझ्या बोलण्याने. आणि विचार असे मांडतेस ना की तू म्हणजे तुझ्या काही विचारातून काही ना काहीतरी नक्कीच समजून घ्यायला मिळतंय. यावर तू लक्ष दे वंदना. उगाचच फालतू लोकांच्या नादाला लागून तुझ्यातलं चांगुलपण गमवतेस. म्हणजे आहेत माझ्या काही अशा छान छान फ्रेंड्स लोक आहेत माझे फेसबुकला. तर त्यावर मी काय बोलायचं हो? म्हणजे माणसाला बघा, आपण चांगले आहोत हे जर आपण कोणापुढे असं दाखवून दिलं तर आपलं खर्चीकरण होतं, याचा अनुभव आहे मला. आणि शेवटी आपल्या पदरी काय पडतं? एक तिरस्कार, गृहणा. मग मी ठरवलं, मी एवढी छान असून, मी एवढी चांगली असून कोणाच्या बद्दल मी वाईट विचार नाही ठेवत. कोणाच्या बद्दल म्हणजे असं माझ्याच्यानं जे होतं ते मी करायला बघते. म्हणजे असतात ना गरजाळू असतात आणि एक भावनिक विचार माझे असल्यामुळे मी कुठे ना एकदम फ्रेंडली असं माझ्यासारखं समजण्याची चूक करत होते. पण आता मीच माझ्या स्वतःला बदलून टाकलंय हे नक्की आहे. आता म्हणजे झालं, नाही बोलू शकत मी यापुढे. आणि त्यामुळे मी एक कुठेतरी ना
दुःख सर्वांना असतं, वेदना सर्वांना दाखवायच्या नसतात, हे मी शिकले. बोलते मी नंतर थोडंसं